थोड्या वेळापूर्वी तुतारी गटाचे दोन नेते पत्रकारांशी संवाद साधून गेले। त्यातले एक नाव म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि दुसरे म्हणजे रोहित पवार। या दोघांनीही बोलत असताना बबन गित्ते यांची पाठराखण केल्याचं दिसतंय। काही दिवसांपूर्वी बबन गित्ते यांचा पक्षप्रवेश पवार साहेबांच्या नेतृत्वात झाला होता। बबन गित्तेची मुळातली पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली तर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, कामकाज रोखणे आणि विना परवाना शस्त्र वागवणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेली ही व्यक्ती आदरणीय साहेब त्यांना पक्षप्रवेश देतात। गोळीबार प्रकरणातला मुख्य आरोपी बबन गित्ते आता सध्या फरार आहे। मुळामध्ये जर तुम्ही सगळ्या गोष्टीचं अवलोकन केलं तर परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजाताई मुंडे यांना 75,000चा लीड मिळाला। दुर्दैवानं आमचा त्या ठिकाणी महायुतीचा निषटता पराभव झाला आणि हाच वचपा काढण्याकरता परळीमध्ये अशा प्रकारचा लीड कसा मिळाला म्हणून त्या सरपंचाला अत्यंत क्रूरपणे मारण्यात आलं। आणि दुर्दैवाची बाब म्हणजे मुख्य आरोपी बबन गित्ते अजूनही फरार आहे। आणि त्याही पेक्षा दुर्दैव म्हणजे पवार साहेबाच्या गटाचे दोन नेते, एक तर असे नेते आहेत की ज्यांनी अनंत करमुसे प्रकरणात काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं, आणि दुसऱ्या नेत्यांनी बारामतीमध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस कशी गुंडागर्दी जमवली, कसं रळगाणं केलं, कसा पैसा वाटला हे सुद्धा उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। आणि तीच लोक अशा गुंड प्रवृत्तीच्या एका त्यांच्याच पक्षाच्या तथाकथित नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल। आणि याला कुठल्याही पद्धतीने म्हणजे काल आदरणीय पवार साहेबांना ज्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये बबन गित्तेंबद्दल प्रश्न विचारला त्यावेळेस 3 शब्दात साहेबांनी उत्तर दिलं की मला या प्रकरणाची माहिती नाही। मग रोहित पवारला माहिती होते, डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना माहित होतं आणि आदरणीय साहेबांना माहित नसावं हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे। तुर्तास एकच सांगतो की आमचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याची सुपारी डॉक्टर आव्हाड आणि रोहित पवार या दोन व्यक्तींनी घेतलेली आहे। बीड लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं सातत्यानं वागणूक, सातत्यानं बोलणं हे या दोन्ही नेत्यांचं राहिलेलं आहे। आणि आता हे खापर कोणावर फोडावं तर मुंडे साहेबांच्यावर खापर फोडून कार्यकर्ता आपला जो गुन्हेगारी प्रवृत्तीचा कार्यकर्ता आहे त्याला वाचवण्याचा यांची जी धडपड आहे ती मला असं वाटते महाराष्ट्र त्यावर डोळे लावून वाट बघतोय। आमची गृह विभागाला मागणी आहे की लवकरात लवकर बबन गित्ते हा सरपंचाच्या हत्येतील जो मूळ आरोपी आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे। आणि सदर सरपंचावर जो जीवघेणा हल्ला झाला, कोयत्याने वार झाले, बंदुकीची गोळी मारली गेली, हे जे काही प्रकार घडले याच्या मुळाशी ठाणे किंवा केव्हीके पर्यंत त्याचे धागेदोरे जातात का हे सुद्धा तपासलं पाहिजे। कारण अनेक गुंडांना पोसण्याचं काम रोहित पवारने अनेक वर्षापासून केलंय आणि तो आजही तेच करतोय। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। स्वतः मी सुद्धा विधान परिषदेमध्ये मला संधी मिळाली तर या प्रकरणातला मूळ आरोपी अटक झाला पाहिजे ही मागणी या निमित्तानं करतो। आणि हेच आपल्या समोर सांगतो की जे दोन लोक त्याच्या बचावासाठी आरोपीचे आले होते ती लोक एका गुंडाची कशी पाठराखण करतात आणि तुतारी गटामध्ये कशा प्रकारे गुंड प्रवृत्ती फोफावत आहे हे सुद्धा आपल्या सर्वांनी या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे। साधारणपणे कोण काय आरोप लावतं यापेक्षा जनतेला तिथल्या माहित आहे। पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही, मात्र जाणीवपूर्वक मराठा आणि ओबीसी मध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम काही नेते करण्याचा प्रयत्न करतायत। मुंडे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हे सर्व नेते ओबीसीचा सुद्धा लढा लढतायत आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे त्यांनी केलेलं विधान मला असं वाटते त्याला फारसं महत्व देण्याची गरज नाही।